बोट धरून संताप पडला. तिथे तिथे घाल दुखून बनता रडला. टेन्शन की रे मेरे धम्माल कॉमेडी फुल टाइम पास करा चकट फू फू बाई फू बाई फू बाई फू. नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, पार्ट बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. बरं, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात महेशजी कोठारे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रिकामी खुर्ची. रिकामी खुर्ची तिथे कोणीतरी असतं ना नेहमी, बरं नाही येत बहुधा. चला स्वागत करूयात आपल्या सगळ्या जोड्यांचं. जोरदार टाळ्या. बरं, सारेगम पण नुकतंच संपलंय, तर तुम्हाला असं वाटलं असेल की निलेश साबळेच्या पोटावर पाय द्यायला मी इथे आलोय की काय, पण नाही हो, आमची दुश्मनी तशी बाहेर. इथे धंद्यामध्ये असं काय आम्ही करत नाही. पण तरी सुद्धा आजच्या इथे येण्याचं माझं काही खास कारण आहे. काय झालंय, माझं स्वप्न खूप दिवसांनी पूर्ण झालंय. एका टूर कंपनीनं मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून अपॉइंट केलंय आणि मी चाललोय ऍज अ सेलिब्रिटी अमेरिकेच्या टूरवर. आता खरं एअरपोर्टला आलोय, पण कोऑर्डिनेटर कोणी दिसत नाही, नेहमीच घोळ असतात. थांबा, त्यांना जरा फोन करतो. हॅलो हॅलो, तिसरी टूर्स? हो, तिसरी टूर्स मधूनच बोलतोय सर. आमचं ब्रीद वाक्य आहे, लग्नाचा पहिला हनीमून रंगे तिसरी संगे. बोला सर. नाही नाही, असेल मी अभि बोलतोय. हा, मग नंतर कोण बोलणार आहे? मी अभिजित खांडकेकर बोलतोय. नाही, बेस लावून बोललं म्हणून ओळखू येत नाही माणूस. कोण बोलताय ते नीट सांगा पहिल्यांदा. अहो, तुमची टूर चालली ना अमेरिकेला, त्याचा सेलिब्रिटी अभिजित खांडकेकर. हो, सॉरी सर, तुम्ही सेलिब्रिटी आहे का? सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. सॉरी सर, तुम्ही आला एअरपोर्टला? अहो, मी इथेच उभा आहे. काय कधी निघायचं, काय करू मी पुढे? हा, आता एक पुढे काम करा, तिकीट काढा आणि आता आत या. मी तिकीट काढायचं? हो, प्रत्येकाने स्वतःच तिकीट स्वतःच काढायचं ना सर. अहो, पण मी सेलिब्रिटी आहे, मला काय तुम्ही तिकीट काढायला लावताय? सर, असं ठरलेलं नव्हतं सर. तुम्ही फक्त ब्रँड अँबॅसेडर आहे. तिकीट तुमचं तुम्ही काढा, नाही तर उडवी ना विमान. आता सांगतो मी तुम्हाला. नाही. दुसरी गोष्ट ऐकून घ्या, नियम ऐकून घ्या प्रवासामधले. प्रवाशांना तुमचा काही त्रास झाला नाही पाहिजे, त्यांचं व्यवस्थित मनोरंजन झालं पाहिजे, नाहीतर तुमचे पैसे देणार नाही, आधीच लक्षात ठेवा. नाही, ठीक आहे. तिकीट काढा, त्या उडतोय विमान. चाललं. नाही, मी काढतो तिकीट. थांबा 2 मिनिटं, येत आहेत ते. आलो. चला. हे यांचे नेहमीचे गोळ. चला, आज जातो विमानात तिकीट काढून. तसे बरेच जण ओळखतात, पण बघूयात आता अजून किती ओळखतात आज. बुजुर्गों ने देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दे निशाने पे जा, कदमों में तेरे रख दूं मेरा दिल, है बस यही अरमान. सर, माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये सर. तुम्ही विमानामध्ये माझ्या. एक मिनिट सर. हॅलो पिंकी, मी कुणासोबत आहे माहिती का? विमानात माझ्यासोबत स्टार आहेत, स्टार. सर, बाबू सर. सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. फू बाय फू मध्ये ढोलकी वाजवायची तुम्ही जी काही ऍक्टिंग करता ना, ती मला फार आवडते सर. सर, थँक्यू सर. भेटतो मी तुम्हाला. अरे सर, तारे सर, तुम्ही सुद्धा आज सर. क्या बात आहे सर. मला खूप आवडलं सर. अरे, फुबळ फूचे सगळेच कलाकार येतात वाटतं विमानानं. क्या बात आहे. बहुतेक फायनल विमानातच करायची ठरली आहे वाटतं. चांगलंय. लवकर ऑन एअर जाईल तुमची फायनल. चांगली गोष्ट आहे. क्या बात आहे. वा. अरे सर, जरा बाजूला सर ना. तुला मगापासून सांगतोय, मध्ये काय करतो तू? बस ना कुठेतरी एका ठिकाणी. हो, हे बघा, आल्यापासून ना कटकट करू नका. माझ्याकडे तिकीट आहे, हा नंबर, मी त्याच्यावरच बसलोय. एक्सक्यूज मी, विंडो सीट नेहमी माझी असते, ती माझी आहे. काय तुमची काय विंडो सीट दरवेळेस? एक बघा, रिक्षा असो, टॅक्सी असो, टेम्पो असो, ट्रक असो, विंडो सीट नेहमी मीच बुक करतो. ओ, हे बघा, ऐका, मला ना आता माझ्याशी भांडतात? नाही. माझ्याशी भांडणार तुम्ही? बापरे, यांच्याशी भांडलं तर आपले पैसे नाही मिळणार. काय शिवाय देताय? प्रवाशांची नीट बोलायचं. मी म्हणत होतो, पैसे तुम्ही भरलेत, मी भरलेत, तिकीट तुम्ही काढले, विंडो सीट मिळायला पाहिजे. थँक्यू. या बस. विंडो माणसं असतात ना, कशी घंटात नसतात, कुणी येतं विमानामध्ये. क्या बात आहे.
पण एक्सक्यूज मी, तुम्ही कुठेतरी मी तुम्हाला बघितलं यार, काहीतरी स्ट्राईक होतंय माझ्या डोक्यामध्ये. तुम्ही चिमटे बंधू मिठाईवाल्यांचे ते थुकरट चिरंजीव तिथे बसलेले असतात, काही काम न करता, तेच ना जे तिथे बसलेले असतात. आणि एक तुम्ही योजना पण आणली, भाकरी तुमची आणा भाकरवडी आमची, तेच ना तुम्ही? करेक्ट. नाही, ते काय चिमटे बंधून थोकरट ते तसलं काही मी नाही. मी सेलिब्रिटी आहे. ओ सेलिब्रिटी. मला वाटलं तुम्ही सेलिब्रिटी बरोबर प्रवास करणार. एक मिनिट सर, एक या. मिनिट. हॅलो पिंकी, माझ्यासोबत सेलिब्रिटी आहेत माहिती का? ते सेलिब्रिटी काय माहिती काय नाव आहे त्यांचं? हा पण सेलिब्रिटी येते. एक मिनिट मी त्यांनाच विचारतो. सर सॉरी, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. एक क्यू द्या ना मला, मी ओळखतो सर. एक क्यू. आता काय नेहमीच आहे क्यू म्हणजे सारे गमप. नाही एवढे सगळे नको, एकच द्या ना कुठला तरी. हा एकच क्यू आहे. एकच क्यू. हा म्हणजे झी मराठी सारे गमप. झी मराठी सॉरी गमप. अवधूत गुप्ते, क्या बात आहे मित्रा, तोडलंच फोडलंच, टांगा फलटी घोडे फरार, क्या बात आहे सर, मस्त. अवधूत गुप्ते आहेत माझ्यासोबत. अहो मी अवधूत नाही हो. वंदना गुप्ते. सॉरी मॅडम, मी तुम्हाला मिठी नाही मारू शकत, पण मी खूप मोठा फॅन आहे सर. हे बघा, ऐका, मी अवधूत नाही, मी वंदना नाही, मी अँकर आहे, निवेदक. निवेदक. पिंकी निवेदक आहे ते सारे गमपचे डॉक्टर निलेश साबळे. करेक्ट. ओके सांगतो मी. पिंकी तुम्हाला आय लव्ह यू म्हणाली सर. नाही ते लव्ह यू बिव्यू घेतो मी, पण आता एक नीट ऐका माझ्याकडून. मी ना डॉक्टर आहे ना निलेश साबळे. नाही नक्की राग कशावर आहे? डॉक्टर नाही याच्यावर का निलेश साबळे नाही याच्यावरती? दोन्हींवर आहे राग. मी डॉक्टर निलेश साबळे नाहीये, मी अँकर आहे. बरं एक काम करा, दुसरा काहीतरी क्यू द्या ना सोप्पा. माझी या प्रियाला प्रीत कळेना. ओ माझी या प्रियाला प्रीत कळेना. एक मिनिट पिंकी, माझी या प्रियाला प्रीत कळेना फेम शमिका आहे माझ्यासोबत. येस, मी लगेच तिला प्रपोज करतो. शमिका आय लव्ह यू. तुम्हाला जरा कमी आहे का हो? का? हा, मला दाढी आहे, शमिकाला दाढी नाहीये. मी शमिका कसा असेल? मग हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझ्यावरती कशाला ओरडता? दाढी करून द्या वाटलं तर. ऐका काय, मी तुम्हाला ना नीट समजवतो. नीट. माझी या प्रियाला प्रीत कळेना. करेक्ट. मालिका. मालिका. शमिका हिरोईन, शमिका हिरोईन आणि हिरो चिन्मय मांडलेकर. आता तो कुठून आला मध्ये? शमिकाचा हिरो चिन्मय मांडलेकर आहे ना. तू तिथं मी, जिथे जिथे मिळतं तिथे तिथे आम्ही प्रोमो बघतो सर झी मराठीवरती याचा. तू तिथं मी, चिन्मय मांडलेकर. करेक्ट, मस्त लिहित. मी चिन्मय मांडलेकर नाहीये. मी जाऊ द्या, याला नाव सांगावंच लागेल मला. मी अभिजित खांडकेकर. माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये. तू खरंच अभिजित खांडकेकर आहे? येस. एक मिनिट. हॅलो पिंकी, अभिजित खांडकेकर कोण आहे का? हा तो आहे माझ्यासोबत कोणतरी म्हणे. हा ओके, अच्छा बरा आहे, चांगलं काम करतो, अँकरिंग करतो. ओके. हॅलो सर, सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही अभिजित खांडकेकर आहे ना? इकडे काय करताय सर? विमान अमेरिकेला चाललंय ना, तर ही जी टूर आहे ज्याच्यातून तुम्ही चाललाय, ओके, त्याचा मी सेलिब्रिटी आहे. ओ माय गॉड, तुम्ही सेलिब्रिटी आहात? हो. म्हणजे आम्ही तुमच्यासोबत प्रवास करणार आहे. Correct. पॉम्पलेट वरती तुमचा फोटो होता सर. Right. आणि म्हणूनच आम्ही बुकिंग पण केलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही आमचं सगळं मनोरंजन करणार, मज्जा करणार, आमच्यासोबत बोलणार, फोटो काढणार. खरं ना सर? खरंय. सेलिब्रिटी, क्या बात आहे. टूर सेलिब्रिटी. राईट. 2 कप चहा सांगा. आलो. मी चहा आणू तुझ्यासाठी? बरोबर आहे ना, टूर सेलिब्रिटी, आमची काळजी घेतली पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी पैसे दिले तर तक्रार करीन, तुम्हाला पण पैसे मिळणार. नाही, चहाची काय गोष्ट आहे. मी मागवणार तुमच्यासाठी. हा मॅडम, जरा एक कप चहा द्या ना. काय काय करावं लागतं मराठी कलाकारांना? काय करावं लागतंय मराठी कलावंतांना? अरे कशाला पडलो ऍक्टिंग मध्ये? ते आर्जिंग करत होतो तेच बरं होतं राव. अरे हो, तुम्ही पहिल्यांदा आरजे होता ना? हो. पुण्यातला वारजे मध्ये राहायचा. अरे जे हे बोलू शकतात ते कुणीच बोलू शकत नाहीत, असे असतात आरजे. हो. कुठल्याही विषयावर तुम्ही बोलू शकता ना सर? हो. मस्त. कुठल्याही विषयावर बोलून माझा टाइमपास करा ना प्लीज. मी टाइमपास वाटतो का हो तुम्हाला? प्लीज माझं मनोरंजन करा, नाहीतर मी तक्रार. काय म्हणजे मी आहे ना, विचारा काय वाटेल ते. शब्द मी देणार, त्याच्यावरती बोलायचं तुम्ही. ओके हो, चला स्टार्ट. नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकताय तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ झी मराठी 98.3 FM. आणि प्रेमाबद्दल बोलायचं आता, कारण प्रेम दिन जवळ आलाय, त्यामुळे तुमच्या प्रेमाला जर प्रेमाबद्दल बोलायचं असेल तर प्रेमाच्या गप्पा माझ्याशी करायला. महेश कोठारे. डॅमेट. यो. आणि अजून एक हे काय गुण दिले. क्या बात आहे. 10:30. वा मस्त. पुढे चालतं. निलेश साबळे.
त्याच्या आईच्या ओळखीनं मी त्याला इंटरव्ह्यू साठी एकदा फोन केला होता, पण निलेश साबळे सारखा थुकरट पाऊस पडल्यानंतर जे रोमॅन्टिक वातावरण होतं, या रोमॅन्टिक वातावरणामध्ये बस प्रियकर आणि प्रेयसी छत्री थोत्रीत मारू का तुझ्या? एक्सक्यूज मी तक्रार करेन मी. थोत्री बाबा छत्री उघडली ना की काय रोमॅन्टिक वातावरण होतं. पाऊस सुद्धा असं वाटतं की अजून रोमॅन्टिक झालाय. एका छत्रीमध्ये प्यार हुआ फू भाई फू मध्ये सुद्धा अशा अनेक प्रकारच्या skits आपण पाहिलेल्या आहेत. बस मस्त टाळ्या जरी वाजल्या तरी सुद्धा बंद करा कार्यक्रम, तुमच्या घरचे टीव्ही बंद करा, आपण रेडिओ शुक करून एका मुलीला बोलवा आणि नंतर तुम्हाला तिच्याशी जे बोलायचं तक्रार करेन ना तुमची. तक्रार असेल तुमची काहीतरी छोटीशी तिच्याबद्दल, पण तरी सुद्धा हे बघा कार्यक्रम संपला, हा माझा शो आहे. माझं ऐका. अरे बंद करा, डोकं दुखतं यार. टीव्ही डोकं असेल ना तर त्याच्यातून. हॅलो पिंकी, मी आलो 2 मिनिटात खाली शॉर्टकट बोल. तर असं आहे, एक काम करा, त्यापेक्षा तुमची आवडती ट्यून आहे का बजाव. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिजित खांडकेकर साठी. अभि आज आमचा सेलिब्रिटी गेस्ट आहे. जोरदार टाळ्या याच्यासाठी. अभि तू इकडे आलास, आमच्यासोबत मजा केलीस, धमाल केलीस. मला सुपरस्टारचे दिवस आठवले सगळे. थँक्यू. आज तुमच्या सोबत बस आणि ही धमाल सगळे एन्जॉय कर. जोरदार टाळ्या. थँक्यू. आज अभि इकडे आलेला आहे, पण स्वप्नील जोशी अजून आलेले नाहीयेत. त्यांची गाडी कदाचित ट्रॅफिक मध्ये अडकली हो. नाही, त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे ना. त्यांनाही वेळ देऊयात, तुम्ही थोडासा वेळ घ्या, मीही थोडासा वेळ घेतो. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. अहो नक्की काय चालतं का इथे? म्हणजे सुप्रिया आणि वल्ली मला काय म्हणाल्या की इकडे ना घना काहीतरी मुलींच्या गळ्यात हार घालतो म्हणे. हे जे पाहुणं असतं ना ते वेगळंच असतं. ते कचरा करणार, सांड लवंड करणार, ते गादी ओली करणार, तुमचा शर्ट ओला करणार, पॅन्ट ओली करणार. अरे बापरे, म्हणजे परत तुझा वेडसर मामे भाऊ येणार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. तर आता खऱ्या खुऱ्या अर्थानं कलगीतुऱ्याला सुरुवात करायची वेळ झाली आहे. पण स्वप्नील जोशी अजून कसे आलेले नाहीत हेच मला कळत नाही हो. घना, ए घना, काहीतरी वेगळं अरे वाजलं. घना, अरे अर्धा तास झाला या मुलाला शोधते मी. गेला कुठे हा? अहो नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही राहू दे. तुम्हीच सापळे ना? सापळे नाही हो, असू दे आता काय. साबळे 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 तेच ते. घना आलाय का इथे? म्हणजे मला भुसण्या म्हणाला की घना आमचा येतो इथे कधी कधी म्हणून. भुसण्या म्हणाला घना इकडे. हो घना. अहो घना आहेत ना इकडे, येतात इथे. नाही त्यांना आम्ही सकाळपासून शोधतोय. मी गाणं पण म्हणून झालं, ये रे घना ये रे घना, अजून येत नाही. काय असं काय गाणं म्हणून येईल का तो? त्याला हाक मारते मी, मोठ्याने हाक मारते म्हणजे येईल. घना, अरे घना. अहो अर्धा तास झाला या मुलाला शोधते. अहो तो विदूषक आमच्या माऊली सारखा दिसतोय. अहो ते तारे तारे. माऊली आहे. माऊली, नमस्कार माऊली. अरे अरे तू काय सोंग काढलंयस हे? आणि इथे काय करतोयस? घरी कामं किती पडलीत? नमस्कार माऊली. आम्ही तुम्हाला म्हटलं नव्हतं का गणा माऊलीचं लग्न झाल्यानंतर माझा एक कार्यक्रम, मला सुट्टी पाहिजे म्हणून. अरे बरं झालं आलात कार्यक्रम बघायला. सुट्टी आहे का तुझी आज? हो, सुट्टी इथे आहे. काय काय करतोयस काय तू? काय चाललंय काय माऊली आमची. अगं देवकी, बाई, अहो ते बघा ते काय, अहो सोनावणे सोनावणे. देवकी. अहो तुम्ही काय असले कपडे का घालून बसलाय तिथे? हा काय चाललंय का इथे? अहो अहो सापळे, हे म्हणजे नाही ते काय, ते तुमचं नाव काय? ते नाही आहे मी तसा हाडाचा कलाकार, पण आडनाव साबळे आहे माझं. साबळे साबळे. अहो नक्की काय चालतं का इथे? म्हणजे सुप्रिया आणि वल्ली मला काय म्हणाल्या की इकडे ना घना काहीतरी मुलींच्या गळ्यात हार घालतो म्हणे. आहेत थोडे वल्ली, मुलींच्याच कशाला, मुलांच्या पण गळ्यात हार घालतात. बोला. हे तर वाईटच आहे. असं नाही का? गैरसमज करून घेऊ नका, पैशाचे हार घालतात. मग ते तर फारच वाईट आहे. पैशाचे का कोणी?
हो पैशाचे हार म्हणजे ते परीक्षक आहेत, कौतुकानं हार घालतात सगळ्यांच्या गळ्यात. हा. परीक्षक? इथल्या इथे? कार्यक्रमात हो. इथे कसली परीक्षा घेतो म्हणा, चांगली परीक्षा चिकित्सा घेऊन आणलंय ना राधाला घरी. राधा हिचं काय करतेस तू? अहो, घनाला शोधते, अर्धा तास आता झाला. घना 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 असं नको करू. घना हरवायला आता लहान आहे का? घना मोठा झाला ना, आपण त्याचं लग्न करून दिलं ना, त्याला राधा नावाची एक बायको करून दिली ना, आता त्याच्यावर राधा लक्ष ठेवेल. बरोबर. नाही नाही काका, तो राधात हरवला असणार. मी सांगतो तुला, पावा वगैरे वाजवी बसला असेल. काहीतरी बोलू नका हो तुम्ही. नाही, हो. नाही काकू काय झालं ना, खूप टेन्शन घेतलं श्रीपाद हा, काका. नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे टेन्शन घेतलं ना, हा. म्हणून तुमच्यासाठी एक सोल्युशन आहे. काय? तुम्ही म्हटलं ना इथे काय चालतं काय हो, चालतं, हो. ते एक धमाल चालते. मग मी तुम्हाला विनंती करतो, इथे आता मस्तपैकी बसा, टेन्शन विसरून जा, हसा. घना येणार इकडे नक्की, बघा तुम्ही. येईल ना नक्की. बेटर अहो, आयडिया. आला आपण की- बसून बघूया. घना येईल इथे. आला की मला लगेच सांगा हो. येणार म्हणजे येणार. फू बाय फूचं म्युझिक वाजलं ना, ते येतात. हो का? जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात देवकीजी आणि श्रीपाद काका. नाही, घराला यावंच लागेल, कारण आता आई इकडे आलेले आहेत, बाबा आलेले आहेत, येणार ते नक्की. तर आता कलगी तुऱ्याला आपण सुरुवात करूयात. मी महेशजींना विनंती करतो, त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की इकडे पहिल्यांदा कोण येणार. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. बेळगाव महाराष्ट्रात येणार की नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे, पण एका महाराष्ट्रीयन माणसानं लग्न केलंय बेळगावी बाईशी आणि त्यांच्या घरी आज कुणीतरी पाहुणा येणार आहे म्हणे. बघूयात तो पाहुणा कोण आहे आणि तो काय करणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात 27 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. आई होणार तुम्ही पहिली बार. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुमच्या उलट्या सुलट्या झाल्या. अयो म्हणजे तुम्ही आई होणार. अयो डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. तुम्ही तुम्हाला आई करून सोडलं तर किंवा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला कोणीतरी दुसऱ्याने आई करून सोडलंय. मी तुम्हाला ऍडमिट करून सोडतोय. अयो डॉक्टर, सॉरी पुन्हा चुकलं की हो, आमचं रॉंग नंबर लागला. अयो आमच्या ह्यांना कळलं ना जर का, आमच्या घरचे कसे खुश होतात बघा की. ग कुणीतरी येणार ग कुणीतरी येणार ग. पाहुणा घरी येणार ग. पाहुणा घरी येणार ग. कुणीतरी येणार ग. कुणीतरी येणार ग. अय्यो आपल्याकडे पाहुणा येणार की हो. परत आपल्याकडे पाहुणा. अरे तुझ्या माहेरच्यांना काय अक्कल आहे की नाही? अय्यो अरे आपलं लग्न झाल्यापासून थोडी सुद्धा प्रायव्हसी मिळाली नाही रे मला. अयो काय प्रायव्हसी करता. 2 वर्षात माझी आई फक्त 2 वेळा आली, 2 महिन्यांसाठी, आणि त्यातही 2 तास मंदिरात गेली. मिळाली की नाही प्रायव्हसी? 2 महिन्यात 2 तासाची प्रायव्हसी, ती पण मंदिरात गेली म्हणून. अरे मंदिरावरनं 2 तासात 10 वेळा फोन केला होता तिने. अय्यो बेबी आता कुठल्या मंदिरात जाऊ. अय्यो बेबी आता कोणती फुलं घेऊन देवाकडे वाहू म्हणते. अय्यो बेबी तुम्हाला काय हवंय? अरे मला प्रायव्हसी हवी आहे. अयो काय म्हणता की माझ्या आईला त्या 2 तासातच नवीन पाहुण्याला इन्व्हाइट केलं तर किंवा तुम्ही. अरे मला काय वेळ लागलाय का तुझ्या माहेरच्यांना बोलवायला? मागच्या वेळेला तुझा भाऊ आला होता नवीन लग्न करून, नवीन बायको घेऊन. अय्यो. अरे त्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून दिवसभर आपण दोघं बाहेर फिरत होतो रे. अयो नवीन लग्न झालेलं जोडपं होतं की होते. अरे हो, पण म्हणून माझं घर म्हणजे काय हनीमूनचा लॉज नव्हे. अरे लॉज कसे वाटत नाही त्याला? अयो हेच मिळालं नाही म्हणून आले की इथे. काय लॉज. अरे लाज कशी वाटत नाही? लाज. अयो त्याच्यानंतर दादा आला का हो बहिणीला घेऊन परत? नाही नाही नाही, तुझा दादा आला नाही. तुझी बहीण आली आणि उजवेपर्यंत इथेच राहिली. 4 महिने होती. अरे प्रत्येक आठवड्याला तिला बघायला स्थळ येत होती. माझं घर म्हणजे ना कांदा पोह्यांची फॅक्टरी झाली होती. अयो खरंच. लिंबाचा रस काढून काढून नख गळायची पाळी आली माझ्यावर. अयो
पण एकाही पाहुण्याला तिच्यात इंटरेस्ट वाटेना. शेवटी काय तर कांदे विकणाऱ्या मुलाबरोबर पळून गेली. अयो काय वाईट झालं म्हणते मी. तिकडे विरारला कांद्या पोह्याची गाडी लावलेली की नाही तिने. किती सुखात असते ती. एकदम सुखात असते, पण माझ्या प्रायव्हसीचं काय. अय्यो आता जो पाहुणा येणार असतो खबरदार, जो पाहुणा आला तर त्याला दारातच हाकलून टाकेल. अयो अयो पाहुणा जे असत ना ते निराळं असत. निराळं पाहुणे, निराळं पाहुणं. आता पाहुण्यांमध्ये व्हरायटी सुद्धा आली आहे तुझ्या. हे जे पाहुणं असतं ना ते वेगळंच असतं. ते कचरा करणार, सांडलवंड करणार, ते गादी ओली करणार, तुमचा शर्ट ओला करणार, पॅन्ट ओली करणार. अरे बापरे, म्हणजे परत तुझा वेडसर मामे भाऊ येणार. मागच्या वेळेला माझी नवी कोरी पॅन्ट त्याने कात्रीने करा कापली आणि आकाश कंदिलाची झालर म्हणून लावली होती. अय्यो ते शाळेत शिकवतात किंवा हँडीक्राफ्ट. अरे ते तुझं हँडीक्राफ्ट माझी नवी पॅन्ट कापत. अय्यो हा पाहुणा माझ्या माहेरचा नसतो की हो. तुझ्या माहेरचा नाही. नसतो. तुझ्या माहेरचा नाही. थँक गॉड. हो आनंद झालाय, मला आनंद झालाय. हा आपला कॉमन पाहुणा असतो. कॉमन पाहुणा? कोण कॉमन पाहुणा? अय्यो ते कुचुक 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 कुछ कुछ रकमा पासाइना, एक अच्छी अच्छी गुड़िया दे दो ना. कुचुक कुचुक कुचुक. लू 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 लू, चंदा है तू किंवा सूरज है तू. अयो म्हणजे ते झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ना चंदा का सूरज. हा? मुलगी झाली तर चंदा, अयो. मुलगा झाला तर सूरज. चंदा है तू किंवा सूरज है तू, हाँ मेरी आंखों का तारा है तू. चंदा है तू किंवा सूरज है तू. वा 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 वा, मजा येणार. असा पाहुणा घरी आला की खूप मजा येणार. अय्यो पण डॉक्टर काय म्हणाले की काम अजिबात करू नको. अजिबात काम करायचं नाही. दगदग करू नको. अजिबात करायची नाही. म्हणून माझी आई म्हणाली की मी वर्षभर येऊन राहतेच. किती किती आनंद झाला तुम्हाला. म्हणूनच माझा दादाही म्हणाला की वहिनीलाही पाठवतो मदतीसाठी. वहिनी सुद्धा येते. यस यस, म्हणजे तुझा दादा सुद्धा वरच्यावर येत राहणार. अयो हो, आणि माझा मामा जो असतो तो तिकडे बेळगावामध्ये जेलमध्ये गेला ना, त्यामुळे मामे भाऊ एकटाच, तर मी म्हणले इकडेच ये. मस्त, तो सुद्धा येणार. पण माझी बहीण मात्र म्हणाली की मी फक्त आठवड्यातून दर आठवड्याला 4 दिवस येते. दर आठवड्याला फक्त 4 दिवस येणार, म्हणजे तो कांदा पोहावाला सुद्धा येणार. अयो हो खरंच. अरे वा, किती मस्त. आता एक काम कर, तू तुझ्या बाबांना फोन करे आणि म्हण त्यांना की आजूबाजू आले शेजार पाजारचे उरले सुरले लोक सुद्धा माझ्या घरातच पाठवून ठेवा. अयो खरंच. अय्यो एकदम खरे. फक्त एका गोष्टीचं मला उत्तर दे, ते सगळे इथं आल्यानंतर मला तू कुठे ठेवणार? झाल्या पाहिजेत या जोडीसाठी आणि यांच्या येणाऱ्या पाहुण्यासाठी. क्या बात है. बघूयात हा तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय परीक्षकांना. महेशजी. कुशल आणि रसिका, नेहमीप्रमाणे तुम्ही बाजी मारली. फॅन्टॅस्टिक, बोथ ऑफ यू. टू गुड. व्हेरी वेल रिटन, व्हेरी वेल रिहर्स्ड अँड व्हेरी वेल एनॅक्टेड. ऑल द बेस्ट टू यू. वा क्या बात है. खूप कौतुक झालेलं आहे. बरं, आपल्याकडे देवकी काकू आलेले आहेत. त्यांनी खूप टेन्शन घेतलं. बघूया त्यांचं टेन्शन जरा कमी झालंय का आणि त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. खूप मजा आली आणि आम्ही पण वाट बघतोय आमच्या घरी असा पाहुणा कधी येईल. क्या बात आहे. घनापर्यंत ही बातमी नक्कीच पोहोचेल. विचारूयात श्रीपाद काकांना. माझ्या डोक्यात हे चालू होतं की घना आणि राधाचा हा सीन ते दोघ जण कसा करतील. पण यांचा मला खूप आवडला आणि मी खूप एन्जॉय केला. क्या बात आहे. वा, बघूयात आता किती गुण मिळत आहेत तुम्हाला. महेश सर किती गुण? 10. क्या बात है. 10 गुण मिळालेले आहेत. तुमचा एक तुरा सुद्धा आहे. बघूयात आता याला कोण करणार खुलं चॅलेंज. कम ऑन. कुणीच हात वर करत नाहीये. परीक्षकांच्या हातात निर्णय. महेश सर. आहा, देवकी प्लीज.
आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. आणि आता परीक्षकांना विचारूयात ते किती तुरे या जोड्यांसाठी पणाला लावणार आहेत. महेश सर, किती तुरे? 1 तुरा. 1 तुरा. तर या 2 जोड्यांमध्ये आता युद्ध रंगणार आहे 3 तुऱ्यांच्यासाठी. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर डोक्यावरती हात ठेवून सांगतो, मी परत येईन, पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. तेव्हा पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. वत्से बोलायला मी काय तुझ्या वर्गात होती मेल्या? वत्सला बाई म्हण. चिडता कशाला वत्सला बाई, मला ओळखलं? अगं बाई, माझं फुलपाखरू. अहो, शिक्षकाला गुरु असंही म्हणतात. गुरुवरून आठवलं, आमच्या घरातही एक गुरु आहे. तुमच्या घरी गुरु आहे? हो, आई त्याला फिरवते, खायला घालते, दूध पाजते, मारते. अरे, तुमची आई शिक्षकांना गुरु. माझा धाकटा भाऊ गुरुनाथ रुद्रप्रसाद डोळे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. असं म्हणतात, इच्छा असली की मार्ग नक्कीच मिळतो. एका आजीबाईंची इच्छा पूर्ण करायला एक देवदूत आलाय आकाश मार्गानं. आता बघूयात तो तिच्या नक्की कोणकोणत्या इच्छा पूर्ण करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 22 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. आसमान से आया देवदूत, आसमान से आया देवदूत, प्यार का सबक सिखलाने, तीनों वर देने को आया, आदमी को सुख दिलवाने. कहो वर मागा तथास्तु, अहो वर मागा. कोण आहेस तू? कोण आहेस तू? 2000 वर्ष झाली मी इथून पृथ्वीवरनं अप डाऊन करतोय. कंटाळलोय फार मी. आता फक्त तीन वर एका मानवाला द्यायचे की मी लगेच वर जाईन, माझं प्रमोशन होईल, मी देव होणार आणि मग मी पार्टी करणार. येस येस. आता कुठेतरी एका मानवाला शोधलं पाहिजे मला, जो देवाची याचना करतो आहे, देवाकडे भीक मागतो आहे. बस असा एक मानव मला मिळाला पाहिजे की ज्याला मी 3 वर देऊ शकीन. कुठे शोधू त्या मानवाला? देवा कुठं शोधू तुला, शोधू तुला. देवा कुठं शोधू तुला, शोधू तुला. देवा कुठं शोधू तुला. कुठल्या वेशी, कुठल्या दिवशी, कुठल्या रूपात, कुठल्या वेशी, कुठल्या देशी, कुठल्या रूपात. देवा कुठं शोधू तुला, शोधू तुला. देवा कुठं शोधू तुला. देवा, माझ्या या म्हातारीचं म्हणणं कधी रे ऐकणार तू? अरे कधी रे माझ्यावर दयावा करणार? वत्से बोलायला मी काय तुझ्या वर्गात होती मेल्या? वत्सला बाई म्हण. हो, चिडता कशाला वत्सला बाई, मला ओळखलं? अगं बाई, माझं फुलपाखरू. नाही मग पुण्याचा फादर. नाही हो, नाही. मग कसं ओळखणार तुला? चिडू नका. मी देवदूत. देवदूत? यस. मेल्या भैया, अरे तुला सांगितलं ना, मेरे को दूध नहीं चाहिए. तू जो भी दूध देता है वो नाश्ता है, दोपहर को ताप्या वो भी फाट्या. नहीं, हम क्यों हिंदी में भांडत है, हम मराठी भी बोलत है. मराठी आहेस मग मराठी बोल. हो, मी मराठीच आहे. मी मराठी देवदूत आहे. देवदूत? अहो, मी देवांचा दूत आहे, देवांचा प्रतिनिधी. देवांनी मला इथे पाठवलं आहे तुमच्या सेवेकरता. बस आता मी तुम्हाला 3 वर देणार, मग मी वर जाणार, माझं प्रमोशन होणार आणि मग मी देव बनणार आणि मी पार्टी करणार. अगं बाई, अरे मेल्या, मारू नका. माझी कंबर मोडतोस काय मेल्या? मी तुम्हाला काहीतरी चमत्कार करून दाखवू शकतो. तू? हो. तू चमत्कार करणार?
सांगा काय चमत्कार करू. माझी ही खोली आहे ना ती अगदी सर्व सुविधांनी सुसज्ज कर. एवढंच. बघा आता तुमचा मी हा 3 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट करून टाकतो. अगं बाई, झाला की नाही? खरंच झाला. विश्वास बसला? म्हणजे तू खरंच देव आहेस? देवदूत आहे. सांगा सांगा कुठले 3 वर हवेत सांगा, लवकर सांगा. माझी सुटका करा. माझा मुलगा ना अमेरिकेत आहे. बरं. सून माझी खूप खडूस आहे रे. नातवंडांना भेटून सुद्धा देत नाही. त्यांना सगळ्यांना इकडे बोलव, माझी सेवा करायला सांग. ते कायमचे इथे राहतील असं बघ. हा पहिला वर हवाय तुम्हाला? ठीक आहे, तथास्तु. मेल्या चाड्या ढोल्या. अरे इकडे कशाला तथास्तु म्हणतोस? अमेरिकेत जा. अहो मला अमेरिकेला जायची गरज नाही, मी देवदूत आहे ना. आता बघा गंमत, त्याची नोकरी गेलेली असेल, त्यांनी परतीचं विमान पकडलं असेल, आता त्याचा तुम्हाला फोन येईल. बघा. अगं बाई, आला फोन. हॅलो बंड्या, काय म्हणतोस? नोकरी गेली? नोकरी गेली? बायका पुराणा घेऊन येतोस? ये ये ये, वाट बघते. अगं बाई, तुम्ही खरंच खरंच तुम्ही देवदूत आहात. चला चला चला, दुसरा वर मागा, लवकर लवकर. माझी मुलगी काही साखर कारखानदाराकडे दिले. मला वाटलं गोड असतील माणसं, पण कसली छळ करतात हो माझ्या मुलीचा. माझ्या मुलीला आणि जावयाला इथे बोलवा, माझ्याकडे राहिला. हो. अरे एवढा हा दुसरा वर आहे. चला ठीक आहे, हरकत नाही. तथास्तु. आता बघा, त्या कारखान्याला आग लागली असेल, घरात फाटाफूट झाली असेल, तुमच्या मुलीचा फोन येईल की मी आणि माझा नवरा तुमच्याकडे येतोय. बघा फोन आला. अगं बाई, फोन आला. अगं बाई, येस. हॅलो मने, हा आई बोलतेय. काय सांगतेस? जळला कारखाना? जळला मेला कारखाना? ये 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 ये, जावयाला घेऊन ये इकडे. हो. झालं की नाही? झालं की नाही? बघा बघा, आता फक्त एक वर उरलाय, तो मी तुम्हाला दिला की मी वर जाईन आणि मग माझं प्रमोशन होईल, मी देव बनीन आणि मग मी पार्टी करीन. मारू नका. माझी कंबर मोडतो मी. वा 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 वा, तुम्ही सगळं छान केलंय बरं का. वा वा देवदूता, खरंच खरंच खूप छान केलंयस तू. सगळी माणसं इकडे येणार, या सगळ्या माणसांचं मी जेवण करणार, कपडे धुणार, भांडी घासणार. अगं बाय, माझी कंबर जाणार. मला एक गडी पाहिजे. लवकर वर म्हण. तथास्तु म्हणू, तथास्तु म्हणू. नाही, थांब थांब, मला वर मागू दे. लवकर. ही सगळी कामं करण्यासाठी मला एक धड दाकड गडी दे, तेव्हा तूच माझ्याकडे गडी म्हणून राह. तथास्तु. हो आजीबाई, हो हे काय बघितलं तुम्ही? अरे तू देवदूत ना, तू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार. म्हणजे तू इथे राहिलास की मला सुखात ठेवणार. नको ग आजीबाई, आयुष्यभर मला इथे ठेवू. आता असाच राहा तू. तथास्तु. कसा आहेस तू? तर या पार्टी करणाऱ्या देवदूताला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले पार्टी करणारे मित्र नक्की आठवले असतील. बघूयात ही तुमची पार्टी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. महेश सर, मी नेहमीच तुमच्या ऍक्टची वाट बघत असतो. आय रिअली एन्जॉय युअर ऍक्ट ऑलवेज. आणि एक फ्लॉलेस ऍक्ट वाटलं मला. फ्लॉलेस, ब्युटिफुल ऍक्ट. थँक्यू. आय वुड लाईक टू गिव्ह यू अ चॉकलेट फॉर दॅट. आणि फक्त चॉकलेट नाही, आय वॉन्ट गिव्ह अ ब्लास्ट. पण आय मिस्ड. मला वाटलं तुझे ते काढून तो नेहमीप्रमाणे तुझं एवढं काढून दाखव ना मला एकदा. तो एंड चांगला वाटला तसं मला वाटतं. आणि आता विचारूयात देवकी ताईंना हा परफॉर्मन्स कसा वाटला. अगं बाई, माझ्या घरी आला असता देव तर त्याला मी असं फसवलं नसतं. एकतर राधा मला कितीतरी आधीच मिळाली असती ना, 63 मुलींनंतर वगैरे नसती मिळाली. आणि खूप काही होतं मागण्यासारखं. एक तर वल्लभ भाऊजींचा धंदा नीट चालू दे, दिगंबर भाऊजींचं ते बेटिंगचा नाद वगैरे सुटू दे. पटापट वर मागितले असते आणि पार्टी करायला मोकळं केलं असतं. वा वा. नाही, सध्या त्यांची एक तेवढी इच्छा पूर्ण करा. घनाला जरा लवकरात लवकर बोलवा तुमच्या आशीर्वादाने. बघा श्रीपाद काका, तुम्हाला कसा वाटलाय परफॉर्मन्स? मला ना त्यातलं पार्टी करूया हे फार. माणसांना पार्टीची आवड असते समजू शकतो मी, पण देवदूत सुद्धा पार्टी करूया म्हणून सेटल होतो हे मला भयंकर आवडलं. मला खूप आवडला. क्या बात है, क्या बात है. तुम्ही चॅलेंज केलं होतं 10 गुण आणि 3 तुऱ्यांना. बघूयात आता
किती गुण मिळतात आणि हे 3 तुरे कुणाकडे जात आहेत? महेश सर किती गुण? 10. 1 मिनिट. 10.5. क्या बात आहे तुरे तुमचे. कॉमेडीची ही मौज अशी सुरू राहणार आहे, पण आता वेळ आहे का छोट्याशा ब्रेकची. हा, पण ब्रेक मध्ये कुठेही जाऊ नका बरं का, कारण ब्रेक नंतर तुमच्यासाठी एक धमाल सरप्राईज आहे. ते काय ते मी आता कसं सांगणार, ब्रेक नंतर सांगणार. पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. तुमच्या समुद्रात काय मिळतं? घाणेरडे मासे खाऱ्या पाण्यातले. म्हणजे आमच्या समुद्रातले खाऱ्या पाण्याचे घाणेरडे मासे हायतच. म्हणजे तुमच्या गोड पाण्याच्या नदीत काय जिलेबी आणि गुलाबजाम पोहत फ्राय करून. यालाच म्हणतात काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम. तू तर इथून जा, भाषण राहू दे. शिक्षक म्हणतात पण ते कधी ऐकायचं नसतं, कधी जायचं नसतं. हो, एकलव्य कसा द्रोणाचार्यांनी सांगितलं निघून जा, तरी तिथेच उभं राहून त्याने सगळं शिकलं. अरे तू हे गप्प राहायला काय घेशील? काहीच घेणार नाही, कारण टिळक म्हणाले होते मी शेंगा खाल्ले नाही, मी टरफला उचलणार नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेमध्ये भाषणाची तयारी करतोय एक विद्यार्थी, आणि त्याचं टेन्शन आलंय बाईंनाच. बघूयात मग आता त्याची तयारी कुठपर्यंत पोहोचलीये. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं, मयुरेश पेम आणि भार्गवी चिरमुले. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. आज शिक्षक दिन. शिक्षक दिनाची सगळी तयारी झालेली आहे. फक्त माने गुरुजींनी सांगितलं एक मुलगा येणार आहे जो भाषण देणार आहे. तो आला की मी सुटले. हा मुलगा असा आहे ज्याचा अभ्यास अतिशय दांडगा आणि मुळात पाया पक्का आहे. म्हणजे माझं सगळं टेन्शनच गेलं. पण हा मुलगा अजून कसा आला नाही? कुठे गेला असेल? हजारा छोकरे बेजाना ठोकरे और है अपुन. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना. तेरी टाय टाय फेस, तेरी टाय टाय फेस, तेरी टाय टाय फेस. बाळा बाळा डान्स रिहर्सल मागच्या वर्गात चालले जा. नाही बाई, मी डान्स करायला नाही, मी भाषण करायला आलोय. हा, काय नाव तुझं? बाई मारू डोळे. बाई माझं नाव मारू डोळे, मारुती रुद्रप्रसाद डोळे. मी 5वीत आहे. तू 5वीतच आहेस? नाही हो बाई, मी इयत्ता 5वीत आहे. तू आत्ता 5वीत आहेस? नाही, गेली 4 वर्ष मी 5वीतच आहे. लाज आहे. मारू नका, वाचवा मला, वाचवा, मारू नका प्लीज, मारू नका, मी गरीब आहे, गरीब. अरे अरे, मी तुला मारलेलं नाही आहे. इतकी वर्ष एका वर्गात आहेस, लाज नाही वाटत? वाटते ना, पण तुमच्यामुळे मला पुढे जाता आलं नाही. मी काय केलं? तुम्ही सांगितलेलं पाया पक्का असला पाहिजे, म्हणून तो पक्का करता 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 ही 5वी माझ्या 5वीला पुजलीये. बर, आता भाषण देशील? बर, मारू डोळे. माझं नाव मी मारू डोळे तुमच्या समोर भाषण सादर करतो. शांत चित्ताने ऐका. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. बाळा, याला मारुती स्तोत्र असं म्हणतात. हो, स्तोत्र बोलण्याने स्तोत्रेपणाचा प्रॉब्लेम जातो. स्तोत्र म्हटल्यामुळे तोत्रेपणाचा प्रॉब्लेम जातो असं म्हणायचंय का? डिपेंड्स. आता ज्याचा जो प्रॉब्लेम आहे तो जाणार ना. स्तोत्राचा प्रॉब्लेम असेल तर तोत्रेपणा जाणार, स्तोत्राचा प्रॉब्लेम असेल तर स्तोत्रेपणा जाणार. म्हणून एक मिनिट, भाषण दे आता. मारू डोळे. मारू डोळे भीमरूपी महारुद्रा झालं, आता पुढे. मारुती हे सुद्धा एक शिक्षकच होते. ते भीष्माचे शिक्षक होते. मारुती कुठून भीष्माचे शिक्षक झाले? हो, असं काय करता? भीष्म हे ब्रह्मचारी होते, मारुती सर्व ब्रह्मचाऱ्यांचे शिक्षक होते. म्हणजे मारुती भीष्माचे शिक्षक नाही का झाले? आणि भीष्म आपल्याला महाभारतात सापडतातच. सापडायला ते काय खनिज द्रव्य आहेत का? डिस्टर्ब करू नका हो, माझी लिंक तुटते ना. बर, कुठे होतो मी? मारू डोळे. झालं 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 झालं, ते झालं. तर आज 5 सप्टेंबर.
5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात. काल 4 सप्टेंबर होती म्हणून काल शिक्षक दिन साजरा केला नाही. उद्या 6 सप्टेंबर आहे म्हणून उद्याही शिक्षक दिन साजरा होणार नाही. पण जर तुम्हाला बिलेटेड शिक्षक दिन साजरा करायचा असेल तर तुम्ही करू शकता. पण उद्या सेलिब्रेशन असता. उद्या कसलंही सेलिब्रेशन नसतं बाळा. हो, हनुमान जयंती. हनुमान जयंती उद्या कुठे आली? अहो, माझं नाव मारुती, माझा उद्या वाढदिवस, आली ना हनुमान जयंती. आई म्हणते सगळ्यांना मामा मावशी असतात, तुम्हालाही मामा मावशी असतीलच. अहो, माणसांनाच काय प्राण्यांनाही मामा मावशी असतात. मांजरीला नाही का वाघाची मावशी म्हणतात, हा, आणि उंदरालाही मामा म्हणतात, आणि चंद्राला चंद्रमामा भागलास का? लिंबोडीच्या झाडामागे लपलास का? तुम्ही काय ज्युनियर केजीच्या टीचर आहात का? काय बडबड गीते करताय? अहो, आपलं डिस्कशन कशावर चाललंय? हा, आपल्याला शिक्षक दिनानिमित्त भाषण तयार करायचंय ना. अजून भाषण उरलंय? मग अहो, शिक्षकाला गुरु असंही म्हणतात. गुरुवरून आठवलं, आमच्या घरातही एक गुरु आहेत. तुमच्या घरी गुरु आहेत? हो, आई त्याला फिरवते, खायला घालते, दूध पाजते, मारते. अरे, तुमची आई शिक्षकांना हो, गुरु. माझा धाकटा भाऊ गुरुनाथ रुद्रप्रसाद डोळे. एक मिनिट, तू तर इथून जा, भाषण राहू दे. शिक्षक म्हणतात, पण ते कधी ऐकायचं नसतं, कधी जायचं नसतं. हो, एकलव्य कसा द्रोणाचार्यांनी सांगितलं निघून जा, तरी तिथेच उभं राहून त्याने सगळं शिकलं. अरे, तू हे गप्प राहायला काय घेशील? काहीच घेणार नाही, कारण टिळक म्हणाले होते मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफला उचलणार नाही. नाही रे बाबा. नाही बाई, मी बाबा नाही. अहो, तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मला खूप इच्छा आहे हो बाबा व्हायची, पण आई म्हणते तुला बाबा व्हायला अजून खूप वेळ आहे. अरे, हे सगळं काय चाललंय? ओ, शिक्षक दिनानिमित्त भाषण तयार करतोय. अरे, पण भाषण सोडून तू इतर सगळं बोलतोय. बरं, सुरू करूया. आई बाबांची बायको असते, पण बाबांना तशा बऱ्याच बायका असतात, पण त्यांना आपण आई म्हणत नाही. देवाच्या घरी आजी केव्हा जाणार याची आई रोज वाट बघत असते. आई बाबांचीही वाट बघते, पण बाबा आईंची वाट लावतात, कारण ते उशिरा येतात. हो, हा, आणि बाबांच्या तशा बऱ्याच बायका वाट बघतात, पण त्यांनाही आपण आई म्हणत नाही. तर अशा प्रकारे पार पडला आमचा दिन शिक्षक. भार्गवी, मयुरेश, तुमचं खूप खूप स्वागत आहे फू बाय फूच्या मंचावरती. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. भार्गवी, वेलकम ऑन फू बाय फू. थँक्यू सर. मयुरेश, तुझंही स्वागत इथे. या मंचाची कशी गंमत आहे की मला असं वाटतं की जो कोण या मंचावर येऊन परफॉर्म करायला लागतो त्याच्या अंगामध्ये काहीतरी वेगळंच संचारते आणि तो एक धमाल परफॉर्मन्स करून जातो. तर तुम्ही दोघांनी धमाल केलीत. विचारूयात देवकी काकूंना हा परफॉर्मन्स कसा वाटला. अगं बाई, या विद्यार्थ्यांनी या शिक्षिकेला अगदी सळो की पळो करून सोडलं, त्यामुळे त्याला आमच्या ज्ञानाच्या ताब्यात द्यायला पाहिजे असं. श्रीपाद काका, तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला. हा, मला परफॉर्मन्स आवडला, पण एक लाईन जरा डोक्यामध्ये करेक्ट होऊन आली. अशीच आमुची शिक्षिका असती. आणि मग आता मला उलगडा झाला की तो शिक्षिकेकडे इतका धावत जोमानी नाचत का गेला. मला परफॉर्मन्स खूप आवडला. थँक्यू. क्या बात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भार्गवी, मयुरेश, तुम्ही इथे आलात, इतकी धमाल केलीत. आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या सोबत बसून पुढचा कार्यक्रम एन्जॉय करा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर कॉमेडीची ही शाळा अशीच भरत राहणार आहे, पण आता वेळ आहे मधल्या सुट्टीची. मी असा गेलो असा आलो. आयुष्यामध्ये क्लिअर राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. सीव्ही दिल्यागत नाही बोलत, सीव्हीच देतोय मी. तुला कळली नाही? मग आमच्या मालवणी माणसाची खासियत आहे, आम्ही दिलेली सीव्ही कळणार नाही आणि जी कळतात ती आम्ही कधी देणार नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. आणि आता वेळ आहे स्पर्धेमध्ये पुढे जाण्याची. परीक्षकांना मी विनंती करतो, पुढची चिठ्ठी निवडून आम्हाला सांगा की पुढे कोण परफॉर्म करायला येणार आहे. श्रीपाद अंकल, प्लीज. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. मराठी भाषा ही मैलावरती बदलते. तर आता इथे येते एक कोल्हापुरी महिला
हिचा शेजारी आहे अस्सल मालवणी. बघूयात मग त्यांच्यामध्ये भाषेचा हा कलगीतुरा आता कशा प्रकारे रंगणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 19 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे, सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मासे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मासे. अरे अरे थै बसलेल्या ऋषा जोशी, ही बघ तुझ्यासाठी हल्लय ताजी मुसी. सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मासे. अरे अरे थै बसलेल्या राकेश सारंगा, हा बघ तुझ्यासाठी आणलाय ताजा सरंगा. सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे, आणि त्याच्या फटके चोवा कोईल होतो. बघलास रोज ही बाई वरसून 9 वाजता माझ्यावर घाण टाकता हो. आता या माश्यात घाण पडल्यानंतर खाताले काय ह्याच्या औषधीचा काढीत शिरा पडली ह्याच्या तोंडात. अगो जा काय तुझा नाव गाव असा ताबडतोब खाली आहे. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे घाटावरची. मला हो म्हण त्यात लवंगी मिरची, मला हो म्हण त्यात लवंगी मिरची. जास्त अशा स्टाईल मध्ये उभ्या राहा नको, कोणतरी ट्रॉफी मानान उचलून घेऊन जाय. तुझ्या तोंडावर शिरा पडली ती. मला नको तुझा शिरा, आज माझा सोमवार आहे. त्याच्या औषधीचं गोम आहे तुझ्या औषध खाल्यान कोल्यांता. शिवी दिल्यागत काय बोलताय तुम्ही? शिवी दिल्यागत नाही बोलत, शिवीच देतोय मी. तुला कळली नाही? मग आमच्या मालवणी माणसाची खासियत आहे, आम्ही दिलेली शिवी कळणार नाही आणि जी कळतात ती आम्ही कधी देणार नाही. आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा दणका तुम्हाला माहित नाही. शिवी देण्या अगोदर समोरच्याला कळतं की आम्ही शिवी देणार आहे. कसं काय दाखवू तुझ्या? कळलं की नाही? आता ही घे शिवी. ती काही SMS ने पाठवणार? यायला तुझा मडी मुर्दा बसवला मर्याईच्या ढवात. तुझ्या आईचं लुगडं धुतलं तुझ्या बापानं पंचगंगेच्या नदीत. माझ्या आईचं लुगडं पंचगंगेच्या नदीत धुवायला आम्ही कोल्हापुरात फेकाय. आमच्या कोकणात एवढं मोठं समुद्र हा. हो समुद्र समुद्र समजा नद्यांची घाण मिळून होतो तुमचा समुद्र. म्हणजे आमचा समुद्र घाण हायच. म्हणजे तुमच्या नद्या म्हणजे काय पवित्र? माहित नाही तुम्हाला प्रीतीचा संगम कृष्णा कोयनेचा. संत वाहते कृष्णा माई, संत वाहते कृष्णा माई. अरे गप्पे, गेली कित्येक वर्ष बघताय मी ती संतच वाहता कृष्णा माई. आमचा समुद्र असं खळखळ करणार हो. एखादी अशी जोरात लाट इली ना, खाऱ्या पाण्याची आंघोळ होता आणि सगळे रोग नाहीचे होतात. तुमच्या समुद्रात काय मिळतं? घाणेरडे मासे खाऱ्या पाण्यातले. म्हणजे आमच्या समुद्रातले खाऱ्या पाण्याचे घाणेरडे मासे हायतच. म्हणजे तुमच्या गोड पाण्याच्या नदीत काय जिलेबी आणि गुलाबजाम पोहत आता फ्राय करून. यालाच म्हणतात काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम. अरे देवा, काय सगळे म्हणी पाटा म्हणून म्हणता की काय? अरे जा, आमच्या सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग किल्लो हा. आमच्याकडे ते किल्लो किल्लोने मिळत हा. प्रतापगड म्हणू नका, पन्हाळा म्हणू नका, विशालगड म्हणू नका. काय म्हणू नका, कोणी काय म्हणू नका. बुरसाळ्या काय माझे जोक माझ्यावर मारतोय. पण आमच्याकडे पण काय काय आमच्याकडे काय? आमच्याकडे तुमच्याकडे काय आहे? मालवण आणि माशाचं फक्त कालवण. आमच्याकडे सुपारी आहेत, आमच्याकडे हापूस आहेत. आणि मग नारळ काय पायरी पायरी निघता की काय? अरे नारळ कसं पायरीने विकणार? अरे आमच्याकडे हापूस आहेत, आमच्याकडे सुपारी आहे, आमच्याकडे नारळ आहे. हे सगळं आमच्याकडे पिकतं. आमच्याकडे पण मिळतं. तुमच्याकडे नुसतं मिळतं, आमच्याकडे पिकतं. आणि लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या शुभ कार्याला आमची सुपारी आणि आमचाच नारळ लागतो. आणि तुम्ही मंडपासाठी जो बांबू बांधता ना, तो आमच्या मळ्यातला ऊस असतो. ऊस औषध खवारण साबळे एवढे ऊस असतात. तिकडे कुठे जातोय? इकडे येऊन बोल. असं नाही. पण आमच्याकडे सगळी फळफळ. तुमच्याकडे काय? नुसती वरून घाण टाकायची एवढ्याच कळता. काय टाकते मी घाण? रोज रोज तू आमच्या दारात खरकाटा टाकतास. या बाया, मग चांगलं अन्न कसं टाकायचं? काय बाई, बरं टाकायचं टाकून काय टाकतात? तर त्या वांग्याची भाजी. उद्यापासून फ्लावर बटाट्याची टाकत जाईल. बाकीचा मराने तुका सांगतो, तो ह्याच्यावरती डबरा लावलास ना, डबरा तर ताबडतोब काढून टाक. डबरा? तो डबरा नाही, मग माझ्या आईशीने तुळशी दिलीये.
तुझ्या आईशीने दिली तुळशी, मग त्याची जागा बदलून टाक. त्यापेक्षा तुझी राहण्याची जागा बदलून टाक. अरे एवढी वर्ष मी खालच्या मधल्यावर राहतोय, डायरेक्ट कशी काय जागा बदलू? मग काय करायचं, एक काम कर, तू बी माझ्या घरात कचरा टाक. मी कशी वरून खाली टाकते, तू बी टाक. अरे तू वरून खाली टाकते म्हणून खालून कचरा टाकायला मी काय कचऱ्याचा कारंजा लावू का? मला एक कळत नाही, तू माझ्याशी काय भांडतोयच कशा पाय? अरे तू रोज सकाळी 9 वाजता कचरा टाकतेस म्हणून. ठीक आहे, उद्यापासून 9:15 वाजता टाकत जाईल. म्हणजे बघ बाई, म्हणजे कचरा टाकणार नाही असं बोलणार नाही. सारखी अंगावर येते, मी बाबी मालवण करायला लक्षात ठेव. पण बेबी शिंदे, जास्त बोलायचं नाही, काय कळलं ना? अरे तू कचरा टाकतेस ना म्हणून अजून तुझं लगीन नाही झाला काय? आणि तुझ्या 100 मुलांनी तुला नकार दिलाय. होय काय? मग मराने आपण कशा भांडूया? आपण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा संगम करून टाकूया ना. नाहीतरी बिहार आणि महाराष्ट्राचा संगम होतलोच. त्याच्यापेक्षा आपलं संगम झालं तर दिल्ली का आपणाक लांब नाही. यालाच म्हणतात काय? संसाराचं गाड दोघं मिळून ढकलो आणि घरी जाऊन बघते तर माझं पोरग टकलो. पण सगळे महाराष्ट्रीयन त्यामुळे आपण दोघांनी एकमतान म्हणायचा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. त्या कोकणी माणसाला आणि या कोल्हापुरी बाईला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले कोल्हापुरी मित्र नक्की आठवले असतील. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर, काही बोलायच्या आधी आय वॉन्ट गिव्ह अ प्लॅन. माइंड बॉगलिंग परफॉर्मन्स, आउट ऑफ दिस वर्ल्ड, आउटलँडिश. हेमांगिनी कमाल केली, कमाल. म्हणजे तू जी मराठी बाई, एक घाटावरची बाई उभी केलीस ना, कोल्हापूरची लवंगी मिरची उभी केलीस ना, सुपर, माइंड ब्लोईंग. त्यासाठी तुला माझ्याकडून चॉकलेट. विचारूयात देवकी काकूंना कसा वाटलाय परफॉर्मन्स. हसून हसून अगदी मुरकुंडी वळली माझी. आणि तुम्हाला दोघांना आमच्या काळेवाडीच्या अंगणामध्ये हा तुमचा कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रेमाचं आणि आग्रहाचं निमंत्रण आहे. सगळे मिळून खूप हसू परत. श्रीपाद काका, परफॉर्मन्स छान झाला, खूप हसू येत होतं, पण हसता हसताना मधून त्यांच्याकडचे पदार्थ ऐकून खूप भूकही लागत होती. पण मला खूप आवडलं. व्हेरी नाईस. क्या बात आहे. वा 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 वा. यांनी एक तुरा लावलेला आहे. बघूयात गुण किती मिळत आहेत तुम्हाला. महेश सर, किती गुण? 10 गुण. आणि तो पिवळा तुरा यांना बघायचंय कोण करणार चॅलेंज. थांबा, आज नाही, हे सरप्राईज उघडणार आहे उद्याच्या भागामध्ये. तेव्हा उद्याच्या भागात आपल्याला कळेल की या जोडीला कोण चॅलेंज करेल, यावर किती तुरे लागतील आणि ते तुरे कोण घेऊन जाईल. उद्याचा भाग असणार आहे महाराष्ट्र दिन स्पेशल. पाहायला विसरू नका, कारण हे सरप्राईज तर आहेच, पण आणखीन काही सरप्राइजेस फुटणार आहेत. काही पाहुणे कलाकार तुमचं मनोरंजन करायला येणार आहेत. हे सगळं होणार आहे उद्याच्या भागात. तेव्हा आत्ता यांना विनंती करतो, प्लीज बसा आणि थोडंसं टेन्शन घ्या. जोरदार टाळ्या. क्लिअर फू कॉम्पिटिशनच्या या आठवड्याचे विजेते आहेत नाशिकहून दीपक शिंदे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता ऐकूया त्यांनी पाठवलेला विनोद. एकदा शिक्षक शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, बाळांनो माझ्याकडे 10 आंबे आहेत, 3 आंबे काढून घेतले, मग आता सांगा या परिस्थितीत काय करायचं, बेरीज की वजाबाकी. सगळी मुलं म्हणतात, सर काहीच करू नका, आमरस करा, आपण सगळे मिळून खाऊया. दीपक शिंदे यांचं खूप खूप अभिनंदन. मला ही जोक फार आवडलेला आहे. त्यांना मिळतंय क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आजपासून वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या कलाकार जोडीला तुम्ही तुमचं मत पाठवू शकता. आता बघा कुणाचे कोड काय आहेत आणि कुणाला मतदान करायचंय. नमस्कार, मी कुशल बद्रिके आणि मी रसिका आगाशे. आम्हाला वोटिंग करण्यासाठी प्लीज टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 1 आणि हा SMS पाठवून द्या 57575 वर. नमस्कार, मी सुनील तावडे आणि मी नेहा शितोळे. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 2
आणि हा SMS करा 57575 वर. नमस्कार, मी दिगंबर नाईक. मी हेमांगी कवी. आम्हाला वोट करण्यासाठी टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 3 आणि हा SMS पाठवून द्या 57575 वर. नमस्कार, मी सुप्रिया पाठारे. आणि मी आनंद अभ्यंकर. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 4 आणि SMS करा 57575 वर. नमस्कार, मी विजय पटवर्धन. नमस्कार, मी सतीश तारे. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड नंबर आहे 5 आणि हा SMS पाठवा 57575 वर. नमस्कार, मी नम्रता आवटे. नमस्कार, मी ऋषिकेश जोशी. आम्हाला वोट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस. आमचा कोड आहे 6 आणि हा SMS पाठवा 57575 वर. तर तुमच्या आवडत्या जोडीला जास्तीत जास्त मतं पाठवायला विसरू नका, कारण तुमचं मत ठरवणार आहे या पर्वाची महाविजेती जोडी. आणि आता परीक्षकांना मी विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या आणि अनाऊन्स करा परफॉर्मर ऑफ द डे जोडी, प्लीज. आजच्या भागामध्ये आपल्या सोबत देवकी काकू आणि श्रीपाद काका आलेले आहेत. मला देवकी काकूंना विचारायचं, जरा टेन्शन कमी झालं तुम्हाला, कसं वाटतंय आता? मला तर वेळ कसा गेला कळलंच नाही. खूप छान, खूप मजा. पण घना नाहीये हे टेन्शन विसरलात का? येईल ना, पण आता एवढ्यात टेन्शन की घना नाही. टेन्शन नाही येणार, घना येईल. काय बात आहे. आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे पण एवढे रंगून गेले होते की इतक्या वेळात त्यांना शब्दकोड्याची आठवणच नाही झालेली. आणि एकच विनंती आहे मला छोटीशी, की इथली आठवण म्हणून आमच्या गंगा यमुनासाठी आणि विशेषतः आमच्या माईंसाठी इथली आठवण म्हणून मला एक चॉकलेट पाहिजे. ओहो, आता हा सर्वस्वी अधिकार यांच्याकडे आहे. सर ठरवणार. सर, माझी खात्री आहे चॉकलेट हिला पाहिजे. मी तयारीत आलेलो आहे. ओहो, क्या बात है, क्या बात है. श्रीपाद काका, तुम्हाला कसं वाटलं? मला कार्यक्रम खूप आवडला. म्हणजे खरं सांगायचं तर गेल्या दशकामध्ये मी एवढ्या कमी वेळात हसलेलो नाहीये. आणि फार बहार आली आणि सगळ्यात मौज अशी की देवकीचं टेन्शन साफ गेलं आणि ती सुद्धा हसताना बघून मला खूप बरं वाटत होतं. आणि फार चांगली गोष्ट म्हणजे आता मला बोनस मिळालाय, चॉकलेटही मिळालंय. सो आय एम व्हेरी हॅपी. विश यू ऑल द बेस्ट. क्या बात है. तुम्ही पुन्हा या, आम्हाला खूप आवडेल तुम्ही इथे आलेले. आणि आता बघूयात कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. परफॉर्मर ऑफ द डे दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता आणि यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. तुम्हाला मिळतं क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. कॉमेडीचा असा जबरदस्त ब्लास्ट घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा कलगीतुरा.